महिलांचा लैंगिक शोषण, अनेकांची अंकशास्त्र शिकवणारा भोंदू खरात 10वी नापास असल्याचं समोर आलंय। राजकीय नेत्यांना राजकीय सल्ले देणारे खरात गणितात नापास होता। असं असला तरी त्याच्या भक्ताच्या यादीत अनेक उच्च शिक्षित राजकीय भक्त होते, ज्यांची नाव ऐकून तुम्ही सुद्धा थक्क होणार आहात। पाहूया। 10वी नापास खराचे उच्च शिक्षित भक्त। अडाणी खरातकडून नेत्यांना राजकीय सल्ले। उच्च शिक्षित नेते कसे अडकले भोंदूच्या जाळ्यात? नाशिकच्या मिरगावातील कथित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदू बाबा अशोक खरात 10वी नापास असल्याची माहिती समोर आली आहे। 10वीत खरात गणित विषयात नापास झाला होता, त्यामुळे तो आकडेमोडीत कच्चा असल्याचं यामधून स्पष्ट होत आहे। सोबतच त्याचं शाळेतील मूळ नाव सुद्धा अशोक नसून लक्ष्मण असं होतं। 1995 मध्ये त्यानं शाळेतून दाखला काढल्याचं समजतंय। त्यानंतर भोंदू खरातने गॅझेटच्या माध्यमातून आपलं नाव अशोक खरात केलं असावं। आता अशोक खरातची 10वीची गुणपत्रिका बघा। मराठीमध्ये 39 गुण, इंग्रजीत 37 गुण, गणितात 28 गुण, विज्ञानामध्ये 62 गुण, समाजशास्त्रात 38 गुण, हिंदीमध्ये 47 गुण। त्यामुळे स्वतःला अंकशास्त्रात तरबेज असल्याचा दावा करणारा हा खरात गणितात मात्र नापास झाल्याचं दिसतंय। 10वी नापास असलेल्या भोंदू खरातचे भक्त मात्र उच्च शिक्षित आहेत। अडाणी असलेल्या या भोंदू बाबाकडून या नेत्यांना राजकीय सल्ले मिळत होते। उच्च शिक्षित नेते या भोंदू बाबाच्या जाळ्यात कसे अडकले, हा खरंच या निमित्तानं पडलेला प्रश्न आहे। 10वीत गणितात नापास असलेल्या या भोंदू बाबानं अनेक उच्च शिक्षित भक्तांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। 10वी नापास खरातच्या उच्च शिक्षित भक्तांची यादी वाचून तुम्हीही थक्क व्हाल। रुपाली चाकणकर, शिक्षण BCS MBA, सुनील तटकरे, विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी, जयंत पाटील BE सिव्हिल, राधाकृष्ण विखे पाटील BSc, दीपक केसरकर पदवीधर, बच्चू कडू BPEd आणि अन्य बरीच नेते आणि अधिकारी सुद्धा। आता नावं तरी कोणाकोणाची घ्यावी? लोकांना अंकशास्त्र शिकवणारा, जन्मतारीख ऐकून राजकीय भविष्य सांगणारा भोंदूच आकड्यांच्या खेळात फेल असल्याचं समोर आलं। या अडाणी बाबाच्या जाळ्यात अडकलेल्या उच्च शिक्षित अंधभक्तांचं करायचं काय, असा सवाल आता राज्यातल्या जनतेलाही पडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।